नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोमाणीमध्ये. मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स नेहमीप्रमाणे. सुरुवात करूया राशी मेष पासून. मेष राशीला आपला कामाचा अडथळा दूर झालेला दिसत आहे. कामामध्ये गती आलेली आहे आणि हेरोफंट कार्ड आलेला आहे. हेरोफंट कार्डचं म्हणणं असंच आहे की कोर्ट कचेरीची कामं मार्गी लागलेली आहे, पुढे सरकलेली आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला विश्वासू लोकांबरोबर कामं झालेली आहे. म्हणजे तुम्ही ज्याच्यावरती विश्वास ठेवला त्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलेला नाही आहे, कामं पुढे सरकलेली आहे. दुसरी गोष्ट, मोठे खरेदी विक्रीचे व्यवहार या आठवड्यामध्ये होणार आहे. वास्तू घेणे, शेती घेणे, शेतीवर कर्ज काढणे किंवा एखाद्याला जामीन राहून तुम्ही त्याची मदत करणे, हे सगळं या आठवड्यामध्ये होणार आहे. नुसतं जामीन राहण्यासाठी तुम्हाला व्यक्ती योग्य, विशेष आणि खात्रीची असेल तर राहावा, अन्यथा ती व्यक्तीमुळे तुम्हाला आयुष्यात ग्रहण पण लागू शकतं. मग बाकी सगळं पॉझिटिव्ह आहे, जामीन राहू नका. या आठवड्यामध्ये मुलाकडनं गोड बातमी येणार आहे. गव्हर्नमेंटच्या माणसाकडनं काही तुमचं येणं असेल, गव्हर्नमेंटकडनं काही पैशाची वसुली असेल तर तुम्ही थोडंसं अजून पाठीमागे पडा, मोठी रक्कम येताना दिसत आहे. वृषभ राशी. वृषभ राशीला लव्हर्स कार्डनं सुरुवात झालेली आहे. ग्रहाचा बदल पॉझिटिव्ह आहे. प्रेम प्रकरणामध्ये यश आहे. कामामध्ये गती वाढलेली आहे आणि तुमचे डिले झालेले कामं पूर्ण होताना आता जाणार आहे. म्हणजे जिथं तुम्हाला असं वाटत होतं की आमचं आता काही होणार नाही, आमच्याकडे काही शक्ती नाही, आमच्याबरोबर कोण माणसं नाही, पूर्ण टीम तुमच्याकडे काम करायला यायला लागलेली आहे. म्हणजे बांधकाम क्षेत्र असेल, घरातलं असेल, वास्तूमध्ये रिन्युएशन असेल, फर्निचर असेल किंवा तुम्हाला एखादं मोठं इंडस्ट्रीचं प्लॅनिंग असेल, जिथं माणसं जूथमध्ये पाहिजे तुम्हाला मिळायला लागलेली आहे. विथ मनी तुम्ही त्यांच्याकडनं काम करून घ्या. अतिशय चांगला आठवडा आहे. मिथुन राशी. मिथुन राशीला थोडासा नेगेटिव्हिटीचं कार्ड आहे. विचारिक नेगेटिव्हिटी आहे आणि असं वाटते की हे नाही केलं तर हे होणार, हे नाही केलं तर हे होणार, जे प्रत्यक्षात घडणारच नाही आहे. शेकचिल्लीचे विचार आणायचे बंद करा. कारण इथं असं दाखवते, उगाचच भीती ठेवत असाल की जे काय घडणार नाही आणि तुम्ही दिमागमध्ये घडवणार तर ते क्रिएशन युनिवर्स करून देणार. म्हणजे तुम्हाला जे नको आहे ते युनिवर्स घडवेल, कारण तुम्ही डायरेक्ट थिंकिंग करता त्याच्या. हे ज्या लोकांना सवय आहे मिथुन राशीच्या लोकांनी ते काढून टाकायचं आहे. पॉझिटिव्ह निर्णय घेऊन तुम्ही तुमचं काम व्यवस्थित चालू करताय. जॉब मिळतंय, सक्सेस मिळते, रिझल्ट पॉझिटिव्ह आलेले आहे किंवा चाहूल आहे की आमचे रिझल्ट आता पॉझिटिव्ह येणार आहे. पुढची दशा आणि दिशा दोन्ही चालू करून टाका. कुठल्या कॉलेजला जायचं आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, कुठलं करिअर करायचं आहे, हे सगळं या आठवड्यामध्ये ठरवण्याची वेळ आलेली आहे. आठवडा पॉझिटिव्ह आहे. कर्क राशी. कर्क राशीला टावर कार्डची सुरुवात आहे. टावर कार्ड येणे म्हणजे सुरुवातीलाच असं सूचना आहे की डोकं शांत ठेवायची वेळ आलेली आहे. सगळ्यांना असं वाटतं की डोकं शांत समोरच्या व्यक्तीने ठेवावं, मी काय नाही ठेवू शकत, परंतु दोघांनी ठेवायची गरज आहे. घरात जेवढे मेंबर आहे कर्क राशीचे त्यांनी ठेवायची गरज आहे. इथं असं दाखवते की डिले झालेल्या कामाला आणखीन शब्दाचा वारेमुळे तुम्ही डिले करू शकता. पाहिजे का बघा, एक काम एकदम तोंडाशी आलेलं आहे आणि तुमचा एक इगो आणि एक शब्द, मी करत नाही, मला काय गरज नाही, संपला विषय, ते पूर्ण व्यवहार फिसकटणार आहे. या आठवड्यामध्ये कर्क राशीच्या लोकांनी खूप सहनशक्ती दाखवायची आहे. वेळेवर जेवणं या आठवड्यात गरजेचं राहील. पाचन तंत्रामध्ये त्रास दिसत आहे. पूर्ण हेल्थवरती फोकस करा. रात्री 10 नंतर जेवतो, 11 नंतर जेवतो, त्याच्यामध्ये नॉनव्हेज खातो, ठुसून खातो तर तुमच्या पोटामध्ये वेदना, ॲसिडिटी हे पूर्ण आठवड्यात जाणवणार आहे. आणि असं नको असेल तर सात्विक फूडकडे वळा. सिंह राशी.
राशीला सेलिब्रेशन, पार्टी आणि कर्ज देण्याची वेळ आलेली आहे. काही लोकांना असं वाटतं की आम्ही काही लोकांना कर्ज देऊ शकतो आणि आमच्याकडे एवढे पैसे आहेत, तर एखाद्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप करू का? पार्टनरची कुंडली, तुमचे व्हायब्रेशन्स, त्यांची टॅरो रीडिंग हे सगळं करून मग त्याच्यात पडा, नाहीतर जे जिल्ह्यात पैसे आहेत ते दुसरा कोणतरी खाऊन जाईल. त्याच्यापेक्षा एखादं तुम्ही ॲसेट्स घेऊन त्याच्यामध्ये रेंटना लावलं तर ते तुमचं स्वतःचं असेल. दुसरी गोष्ट, ज्यांना कर्ज आता डोक्यावर झालेलं आहे, सगळ्यांनाच काय पैसे वाटायची वेळ नाही किंवा सगळ्याकडे ओव्हर पैसे नाही आहे, कर्ज डोक्यावर आहे, पैशाची कमतरता आहे, त्या लोकांनी या आठवड्यामध्ये एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी एक्स्ट्रा आवर्स काम करायचं आहे. कुठलं पण असं काम शोधून काढा ज्याच्यामधनं तुम्हाला 2 ते 5 हजार एक्स्ट्रा मिळेल आणि त्या कामामध्ये तुम्हाला वेळ द्यायला लागणार आहे. सकाळी लवकर उठून ते काम केलं तरीही चालेल, ऑनलाईन ऑफलाईन कुठलंही वर्क करू शकता. कन्या राशी, कन्या राशीला चोरी होण्याचा पूर्ण संकेत आहे. जर तुम्ही घर बंद करून कुठे फिरायला जाणार असेल आणि कॅमेरे नसेल, काही सिक्युरिटी नसेल, अवतीभोवती कोण चांगली माणसं नसेल, पक्क तुमच्या घरामध्ये चोरी होताना दिसत आहे. हे वॉर्निंग बेल आहे आठवड्याच्या अगोदरच. त्यामुळे असे काही ज्यांचे प्रवास आहे, ज्यांना असं वाटतं की आमच्या घरात तर काय नाही आहे आणि आम्ही काय जोखम ठेवत नाही आहे, परंतु जोखम असतं. 1 तोळा सोनं गेलं तरी पण 80,000चा फटका आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, चोरी होण्याचं पूर्ण कार्ड आहे. हे कार्ड असंच म्हणते की जर दुर्घटना व्हायची असेल तर तुमच्या डोक्यामध्ये ते विचार पण येणार नाही. नजर हटी, दुर्घटना घटी. एवढं या आठवड्यात काळजीपूर्वक सांभाळा. जास्त लोकांना मेसेज करून सांगू नका की तुम्ही बाहेरगावी निघालेला आहे. नुसते फ्रेंड्स आणि फॅमिली मेसेज वाचत नसतात, खूप लोक वाचत असतात. ज्यांना कांड करायचा त्यांना पहिलाच कळतं. त्यामुळे या आठवड्यामध्ये शांत राहा, व्यवस्थित राहा. कन्या राशीला धोका आहे म्हणजे आहे. आणि बघा, थोड्या दिवसांना बातम्या पण येणार की आमच्या घरात चालू. तुला राशी, तुला राशीला चांगले दिवस, लग्नाच्या मध्ये, पार्ट्यामध्ये जायची वेळ. काही मोठ्या लोकांच्या बरोबर तुमचे वादविवाद होते ते संपणार आणि काही पैशाची मोठी आपले होणार आहे अचानकच. म्हणजे तुम्हाला ध्यानी मनी नसणार आणि एखादे तुमचे राहिलेले पैसे FD, शेअर्स मार्केटमधनं किंवा तुमच्या म्युच्युअल फंडमधनं असा काही मोठा पैसा मिळेल की जे तुम्हाला वाटलं नव्हतं की हे यावर्षी मिळेल. पण गुरु बदल आहे आणि गुरुच्या कृपेमुळे मिळणार आहे. व्यवस्थित घ्या, चांगलं इन्व्हेस्टमेंट करा. मुलांसाठी, करिअरसाठी, कॉलेजेस आणि शाळासाठी, फीसाठी तुम्हाला तो पैसा काम येणार आहे. ज्यांना जसं जे मिळेल ते. वृश्चिक राशी, वृश्चिक राशीला स्टार काढणं सुरुवात आहे, प्लस हॅवी लोड आहे. काम संपणार नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आज संपवते, उद्या संपवते, पण कामाचा ढीग मोठा येणार आहे. मग हे ऑफिसवरती, बँकेमध्ये कर्मचारी लोकांना, सरकारी लोकांना आणि जे काही लोक एकदम गव्हर्नमेंटची कामं करतात त्या सगळ्या लोकांना हॅवी लोड काम येणार आहे. आत्तापासून जर आळस असेल आणि तुम्ही उद्या करून काम करणार असाल तर उद्या ती येणार नाही आणि कामाचा बोजा वाढेल, मग मेंदूला त्रास. हे नको असेल तर सिस्टममध्ये या, काम चालू करा. मुलांना खूप मोठी प्रगतीचा वेध लागणार आहे. असे काही कोर्सेस आणि शिक्षण मिळणार आहे की ज्याच्यामधनं त्यांची बुद्धी विकसित होणार आहे. करून घ्यायला सांगा आणि पॅरेंट्सनी तेवढं सपोर्ट करा. धनुराशी, धनुराशीला धनुराशीचंच कार्ड आलेलं आहे. ऑन कार्ड आहे, म्हणजे की तुमचं काम खरोखर पॉझिटिव्ह आहे. ज्या क्षेत्रात आता तुम्ही काम करता त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश आलेलं आहे आणि त्या क्षेत्रामधनं तुम्हाला पुढे जायची चांगली वेळ आली आहे. घरामध्ये, वास्तूमध्ये तुम्ही आर्किटेक्ट आहे, इंजिनियर आहे, सिव्हिलमध्ये आहे, तर इथे तुम्हाला न्यू बिगिनिंगचं कार्ड आहे.
खूप चांगली वेळ आहे आणि करायला हरकत नाहीये. पैशाची जोडणी होताना दिसत आहे, कर्ज मंजूर होईल, गाडी घेताना दिसत आहे. मोठी गोष्ट आहे, जर वाढदिवस असेल तर हमखास मिळणार आहे. स्त्रियांना धन प्राप्तीचा योग आहे. कसं ना कसे माहेरकडून, एखाद्या व्यक्तीकडनं आहेरकडून तुम्हाला धन मिळताना दिसत आहे. मकर राशी. मकर राशीला 5 ऑफ पेंटाकल्स थोडंसं नेगेटिव्ह कार्ड आहे. असं म्हणतं की एक कर्ज भागवण्यासाठी दुसऱ्याकडे कर्ज मागायला जायची वेळ येणार आहे. लिटिल अमाऊंट आहे पण जाण्याची गरज पडेल, घेतलं तर हरकत नाही आहे. परंतु तुमच्या कामामध्ये कोणी दखल करत असेल आणि तुम्हाला जबरदस्ती घ्यायला लावत असेल तर मात्र टाळा. दुसरी गोष्ट, सेलिब्रेशन पार्टी इतकं पण करू नका की ज्याच्यामुळे तुमचं माइंड आउट ऑफ कंट्रोल होईल. तर इथं असं दाखवते की सेलिब्रेशन पार्टी करताना तुमच्या मनाला काही ना काही असे वेग येणार आहे की तुम्हाला ते कंट्रोलमध्ये होणार नाहीये. त्याच्यानंतर काय घटना करतात ते माहिती, ते दुर्घटनाच असतात. प्रवासामध्ये मोठी रक्कम घेऊन ट्रॅव्हल करू नका. हे बघा, मनी कार्ड आणि ट्रॅव्हल कार्ड आहे. असं दाखवते की मोठी रक्कम घेऊन जर ट्रॅव्हल केलं मोठं नुकसान होऊ शकते. बँकेतनं व्यवहार करून, ट्रान्सफर करून मग छोटीशी रक्कम घेऊन प्रवास करा. आवर्जून लक्षात ठेवा की मोठी रक्कम घेऊन या आठवड्यात प्रवास करायचा नाहीये. कुंभ राशी. कुंभ राशीला फार पॉझिटिव्ह कार्ड आलेला आहे, विथ निगेटिव्ह कार्ड आहे. आता काय सांगू? पॉझिटिव्ह सांगते. पहिला पॉझिटिव्ह असं आहे की तुम्हाला नोकरी लागण्याचे चान्सेस, कुणाच्या शिफारसीनं कामं होण्याची चान्सेस आणि कोर्ट कचेरीमध्ये यश येताना दिसत आहे, म्हणजे ते पॉझिटिव्ह आहे. आणि निगेटिव्ह असं आहे की एखादी व्यक्तीचं घरामध्ये आकस्मिक निधन, ॲक्सिडेंट किंवा त्याला मोठा फटका बसणे, फॅक्टरीमध्ये आग लागणे किंवा असा काही दुर्घटना होणे की जे कल्पना नाही आणि आपल्या हातात पण नाही आहे. मिसकॅरेज सारख्या घटना घरामध्ये होणे. तर या आठवड्यामध्ये कुंभ राशीच्या स्त्रियांनी तर खूप काळजी घ्यायची. जे लोक प्रेग्नेंट आहे आणि ज्या लोकांची फॅक्टरीमध्ये काही दुरुस्ती बाकी आहे आणि तुम्हाला शक्यता आहे की इथं काहीतरी स्फोट होऊ शकतो, आवर्जून तपासून रिपेअर करून घ्या. आणि ॲटलिस्ट रात्री सगळे स्विच बंद करून जावा. जेवढं गरजेचं आहे तेवढं चालू ठेवा. थोडंसं वातावरण पण खराब होणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही सापडता. मीन राशी. मीन राशीला हेल्थ ओके आलेला आहे. मनपसंत जागेला फिरायची संधी मिळालेली आहे. अब्रॉड ट्रिप दिसत आहे आणि काही लोकांना वैवाहिक सुख लाभत आहे. ज्या हस्बंड वाईफला लांब राहून काम करायचं होतं, गव्हर्नमेंटमध्ये आहे, एकामेकापासून लांब राहूनच काम करावं लागतंय, महिन्यात 1 किंवा 2 तास भेटतात, त्यांना घरामध्ये येण्याची चिन्ह आहे. म्हणजे हॅपी हाऊस. तुम्ही तुमच्या घरामध्ये मुलाबाळासोबत राहू शकता. आणि परिवर्तन, प्रमोशन तुम्हाला तुमच्या गावामध्ये मिळत आहे आणि हे सडन चेंजेस आहे. गुरुची कृपा आहे आणि तुम्हाला अनुभव येणार. हे प्रत्येकाच्या घरात नाही, पण ज्यांना होणार त्यांना होणार आहे. नॉर्मल लोकांना हेल्थवरती फोकस आहे, जबानेवरती लगाम आहे आणि पाण्याच्या ठिकाणी जर तुम्ही फार सिरियसली काही घेतलं नाही तर नुकसान मोठं आहे. हे होतं 12 राशीचं भविष्य. आता आपण बघूया की या आठवड्यामध्ये कुणाचा वाढदिवस आहे, त्याला कार्ड्स काय म्हणतात. चांगली सुरुवात आहे आणि असं दाखवते की तुमच्या घरामध्ये जी व्यक्ती आता तुम्हाला आवडत नाहीये त्याच्यापासून सुरुवात आहे. वाढदिवस आहे, काही व्यक्ती विशेष तुम्हाला घरामध्ये आवडत नाहीये, परंतु त्यांची उपस्थिती घरामध्ये आहे, तर त्या तुम्हाला समोर दिसल्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळपासून. निगेटिव्हिटी हेच करायचं नाहीये.
प्रसन्न होऊन उठा, प्रसन्न होऊन देवपूजा करा आणि प्रसन्न चित्तानं सगळ्यांचं सहर्ष विथ स्माइली स्वागत करा. जे असेल ते असं दाखवतं की रिलेशन डेड झालेलं आहे. ज्या लोकांना जॉईंट फॅमिलीमध्ये असतं, अशी काही मुलं बोलत नाही, काका मामाची मुलं बोलत नाही, तर त्या लोकांना परत संधी मिळेल वर्षभरामध्ये एकत्र येण्याची. हे गोष्ट चांगली आहे. दुसरी गोष्ट, जजमेंट घेतल्याशिवाय कुणालाही हो म्हणायचं नाहीये. जी व्यक्ती पैसे मागते, कामं मागते, काम करून देतो म्हणते आणि ॲडव्हान्स मागते आणि नंतर कामाचा पत्ता पण नाही, तर तशा व्यक्तीचं जजमेंट घेतल्याशिवाय कुणाच्या सांगण्यावरनं कुणाला काम द्यायचं नाही आहे वर्षभरामध्ये. फोन आला, माझा मित्र आहे, काम करून टाकतोय आणि तू देऊन टाक, नो. त्या मित्राला तुम्ही जज करा, तो त्याच्याबरोबर कसा वागेल आणि तुमच्याबरोबर कसा वागेल तर त्याची मनस्थितीवरती आहे. त्यामुळे कुणावरही या वर्षभरामध्ये विश्वास करू नका. हेल्थ ओके आहे, हेल्थवरती नाराजगी जास्त होणार नाही ह्याची वर्षभरामध्ये काळजी घ्या. काही लोकांना असं वाटतं की आम्ही तर काय नाही, आम्ही तर खाऊन पिऊन मस्त आहे, आम्हाला 12 महिने 12 तास 24/7 तुम्ही काही दिलं तर पोटात पचतं. पण एक वेळ अशी येते की सगळं बंद होतं. हळूहळू सगळं नॉनव्हेज आहे, जास्त ड्रिंक आहे, नेगेटिव्ह थॉट्स हे पण नॉनव्हेजपेक्षा वाईट आहे. एकदा ते खाल्लेलं पचेल पण ते नेगेटिव्ह थॉट्स पचणार नाही, हे आणखीन नेगेटिव्हिटी पैदा करणार. त्यामुळं ह्या वर्षभरामध्ये तुम्हाला तसं काही करायचं नाही. हा, देव उपासना, हनुमान चालिसा, तुमच्या गणपती चालिसा किंवा तुमच्या आराध्य देव जे कोण आहे त्याच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी दान धर्म ह्या वर्षभरामध्ये करायचंच आहे. केळी वाटा, फ्रूट वाटा, बिस्किट वाटा, चादरी वाटा, पाण्याची काही बॉटल्स वाटा, पण वाटा. देव उपासना सांगितलेली आहे, करायला हरकत नाही. आत्ता मेन टॉपिक. काही लोकांचे मला प्रश्न आणि आलेले की फोनवरती पण विचारतात की मॅडम आम्हाला टॅरो कार्डवरती एवढे अनुभव येतात आणि तुम्ही आम्हाला ओळखत पण नाही, नाव पण माहीत नाही, बर्थडे पण माहीत नाही, तरीही तुम्ही असं कसं सांगू शकता? मग हे टॅरो कार्ड आहे काय? बऱ्या वेळा मी सांगितलेलं आहे, तरी पण असं आता क्वेरी म्हणून खूप लोकांना परत चालू झालेलं आहे, तर मी क्लिअर करते. हे शास्त्र इजिप्शियन पद्धती आहे, सगळ्यांना माहीत आहे. पाश्चात्य देशातली शोध आहे, पण भारताचं शास्त्र आहे. तिथं जाऊन मोटिवेशन करून त्याला काही ना काही नवीन करून त्या लोकांनी आपल्यापर्यंत पाठवलंय आणि त्याचं एक ग्राफिक डिझाईन्स केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सिम्बॉल्स टाकलेले आहे. सिम्बॉल्स पण आपलेच आहे, आपल्या राजा महाराजांची वापरलेलीच सिम्बॉल आहे. मग हे जे कार्ड्स असतात तुम्ही असं बघू शकता किंवा जे कार्ड आहे मी जे रॅन्डमली काढत असते, तर त्या कार्डामध्ये ती तळमळ त्या राशीचं प्रमाण मला येत असते. वैयक्तिक रिडिंगला तुमची आणि माझी समोरासमोर गाठ होते किंवा फोनवरती आपण बोलतो त्यावेळी ती व्हायब्रेशन आपल्या दोघांचेच असतात. पण वैयक्तिक जेव्हा आपण कॉमनमध्ये करतो आणि काही लोकांना तंतोतंत लागू पडतो, तर काय असतं तुम्हाला सांगते, तुमची तळमळ त्याच्यामध्ये जास्त असते. म्हणजे प्रत्येक आठवड्यामध्ये बघायचं, तुमची राशीला न चुकवता बघायचं, मग तुमचं आणि कार्डचं ट्युनिंग झालेलं असतं. आणि म्हणून तुम्हाला जेव्हा जेव्हा मी जे काय सांगेल त्या घटना तुमच्या घरामध्ये होत असतात. जे लोक टाइमपास म्हणून बघतात, त्यांना वाटते हां ठीक आहे चला वेळ पास केला, आई बघत होती मी जरा बघून घेतलं, संपला विषय, त्या लोकांना एवढे अनुभव येणार नाही. कारण मला पण माहीत आहे जिथं एनर्जी तुमची डीप जात नाही तिथं काम होत नाही. कुठलंही काम, कुठलंही क्षेत्र, जोपर्यंत डीप तुम्ही त्याच्यामध्ये उतरत नाही तुम्हाला सिद्धी हासिल होत नाही. हे पण असंच आहे. मग ज्या लोकांना अनुभव येत नाही त्या लोकांचं म्हणणं असतं की हे सगळं नुसतं बकवास आहे. इथं तुमच्या बकवास आहे मेंदूमध्ये. कारण हे शास्त्र आहे, हे मी नाही बनवलेलं. हे शास्त्र खूप वर्षापूर्वी बनवलं गेलेलं आहे आणि ह्याचं नॉलेज मी घेतलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये जे काय दिलेलं आहे ते कुठं ना कुठं अनुभवावरनं बनवलेलं आहे. जरी भारतात उशिरा आलं असेल तर अब्रॉडमध्ये ह्याचा वापर सातत्यानं खूप वर्ष झाले होत आहे. त्यामुळे ह्याच्यामधली जी एनर्जी आणि तुमची तळमळ ह्याच्यातनं आपल्याला एक चांगला रस्ता मिळतो आणि ते मार्गदर्शन मी करू शकते. मग ह्याच्यामध्ये जे काही चिन्ह आहे, जे काय आता हे समजा इथं कार्डमध्ये एकदम ब्लॅक डॉट आलेला आहे किंवा एक ब्लॅक व्यक्ती आहे, बाकी सगळे जे चिन्ह आहे दिसतंय, कलर्स कॉम्बिनेशन आहे, ह्याच्यामध्ये एक भूताचा पण फोटो आहे.
जे तुम्हाला आता नाही दिसणार, पण कार्ड जवळनं बघितलं तर तुम्हाला त्याच्यात ते पण आहे. म्हणजे एक कार्ड 100 मिनिंग सांगू शकतो. ज्याचा जो प्रश्न आहे त्याला रिलेटेड कार्ड जे येणार ते कार्ड एकामेकाला कसे कनेक्ट करायची ती किमया माझी आहे आणि ते शास्त्राने शिकवलेलं आहे. समजा डेव्हिल कार्ड आलं तर प्रत्येक राशीला डेव्हिल कार्ड आलं तर त्याच्याबरोबर ती सेम घटना होणार नाही. मग डेव्हिल बरोबर कुठलं कार्ड आहे, तत्व कुठलं आहे, कुठल्या राशीचं कार्ड आलेलं आहे, हे जेव्हा मी एका मिनिटात बघते आणि चेंज करते, म्हणजे माइंडमध्ये ती स्थिती बनवते की हा हे कार्डाची स्थिती आलेली आहे, काय असू शकते, तर ते मला एका मिनिटात क्लिक होते. कारण आता 21 वर्ष झाले मी ह्याच्यामध्ये काम करते, त्यामुळे मला ते क्विक लाईट होते की हे काम होणार आहे. आणि जसं मी सांगत जाते तसा त्या घटना घडत जातात. हिंट पण असते. काही वेळा तुम्ही जे प्रश्न विचारत नाही ते पण कार्ड बोलत असते. काही वेळा मी रिडिंग करायला बसते, काही जातक माझ्याकडे आलेले असतात, त्याच्यामध्ये फॅमिली असतात. किती लोकांना मी सांगितलेलं आहे आणि किती लोकांना मी अगोदर सूचना दिलेली आहे की तुमच्या घरामध्ये आठवड्यामध्ये 15 दिवसामध्ये मुलगी पळून जाणार आहे, लग्न तुटणार आहे, मिसकॅरेज होणार आहे, तुमची जी डील चालू आहे ती कॅन्सल होईल. आणि ते कार्ड न कळत सूचना देतात. त्यांनी विचारलेलं पण नाहीये, पण कार्डांना पण कळतं की तुमच्या घरामध्ये जर काही घटना होणार असेल, तुम्ही खूप श्रद्धेनं माझ्याकडे विचारायला आला असेल तर कार्ड आपोआप माझ्या हातातनं निघते आणि ती घटना तुम्हाला सांगायला लावतं. म्हणजे प्रत्येकाला असे अनुभव आलेले आहे आणि अनुभवावरनंच मला खूप पुढे जायला मिळालेलं आहे. आणि असं नाहीये दिवसामध्ये 10 क्लायंट जर भेटले तर 10 गोष्टी नवीन असतात माझ्यासाठी आणि खूप घरात बसून अख्ख्या जगात पोचलेली असते. म्हणजे कुठं काय चाललेलं आहे मला घरात बसून कळतं. आणि एकच आहे की ज्यावेळी कार्डनी पहिलं जे उत्तर दिलं तेच करेक्ट उत्तर असतं. मग तुम्हाला आवडेल, तुम्हाला कानाला चांगलं ऐकायसाठी कार्ड बदलू शकत नाही. समजा तुम्हाला एक प्रश्न विचारला की हे राजकारण आहे, त्याच्यामध्ये मी जिंकेन का नाही, आणि कार्डाला विचारला आणि ते 3 कार्डमधून निगेटिव्ह एनर्जी आली आणि सगळे कार्ड निगेटिव्ह मला रिझल्ट द्यायला लागले, तर मी डायरेक्ट सांगू शकते की काम होणार नाही. आणि त्यांनी विचारलं नाही मला परत सफल करा, परत विचारा, मला जिंकायचंच आहे, तर ते कार्ड बदलत नाही. हा तुम्ही विचारू शकता, डायरेक्ट चान्स घेऊ शकता, पण पहिला जे रिझल्ट आला ते 100% असते. म्हणजे आपला आवडीनुसार कार्ड कधी बोलत नाही. अनुभव पण खूप आहे, चांगले आणि वाईट आहे. ज्या लोकांना मी वाचवलेलं आहे त्यांना माहीत आहे की गाडीतनं रात्री प्रवास करू नका, केलं, ऐकलं नाही, मुलं ऐकत नाही, आई वडील ऐकतात. त्यांनी सांगितलं की या आठवड्यात आपण जायचं नाहीये, केला, गाडीला ऍक्सिडेंट झालेला आहे. मग आठवड्यानंतर फोन येते की आमची नवीन गाडी होती, ही गेली. थोडं ऐकायला पाहिजे, कारण मी पण असंच इथं टाइमपास करायला येत नाहीये. लोकांच्या समोर इथं बसणं हे काय साधी गोष्ट नाही. ह्याची खूप प्रिपरेशन, खूप तयारी आणि त्याच्यानंतर तुमच्या समोर बोलण्याची ताकद असायला पाहिजे. हे शास्त्राबद्दलची माहिती तुम्हाला जर मिळाली असेल, तुम्हाला या शास्त्रावरती विश्वास बसला असेल, तर मग तुम्ही पुढे त्याचं रिडिंग घेऊन, मार्गदर्शन घेऊन खूप सारे प्रॉब्लेम्स विदाउट कुंडली, विदाउट टाइम, विदाउट बर्थडे सॉल्व्ह करू शकता. म्हणून हे टॅरो कार्ड्स फेमस आहे. आणि आता हल्ली घरोघरी चाललेलंच आहे. तुम्ही स्क्रोल करत राहिला, रील बघत राहिला, काही ना काही माहिती त्याच्यातनं मिळतच आहे, पण ते रेकॉर्डेड असते. प्रत्येक वेळी ती तुम्हाला लागेल असं नसतं. वैयक्तिक रिडिंग वेगळं असू शकते. आणि मेन तर तुम्ही खूप सात्विक असाल, सदाचारी असाल, लोकांची भावना करायची तुमच्यामध्ये बुद्धी असेल, तरच तुम्ही काम करू शकता. पैसे कमवणं हा त्या शास्त्रासाठी निषेध आहे. एक चार्ज असतो तर तुम्ही घ्या, पण सूडबुद्धी नसतं पैसे कमवायला, तिला हरवायला, त्याला हरवायला, त्याच्यावरती जायला. जर तुम्ही या शास्त्राचा वापर केला तर ते निगेटिव्ह आहे, तुम्हीच खाली येणार. तर हे इजिप्शियन कार्ड, टॅरो कार्डची माहिती होती, लोकांना खूप आवडली असेल आणि परत एकदा रिचार्ज झालं असेल की टॅरो कार्डचं माध्यमातून आपण काय काय बघू शकतो. तर कार्यक्रम कसा वाटतो तुम्ही लाईक, शेअर, कमेंट करा. ज्या लोकांना माहीत नाही त्यांना तुम्ही माहिती द्या आणि एकदा अनुभव घ्या. असं नाही आहे की इथं सांगितलं म्हणून तुम्ही नेक्स्ट आठवड्यापर्यंत वाट बघताना कामं होत नाही. फोन करा, विचारा, अपॉइंटमेंट घ्या. थोडी पेड सर्व्हिस आहे, फ्री सांगता येत नाही, तर त्या हिशोबानं तुम्ही मदत घेऊ शकता. तर प्रतीक्षा करा. आता पुढच्या शनिवारी घेतण्यासाठी कार्यक्रम टॅरो माणीमध्ये. नमस्कार.